सर्चचं एक्झाम्पल घेऊन आलेलो आहे आणि आपल्याला हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. याचं आन्सर काय येईल ते आपण बघू. लक्ष द्या. आता इथे बघा हा आपल्याला 8 दिलेला आहे. आता आपण काय करणार आहे, या 8 चे फॅक्टर पाडणार आहे. मग 8 चे फॅक्टर काय होईल, 4 मल्टिप्लाय 2 आपण 8. त्याच्यानंतर आपण या 18 चे फॅक्टर पाडू, काय होईल 9 2 18. मग आता फॅक्टर पाडताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की आपण काय केलं, एक फॅक्टर असा घेतला आहे की ज्याचं स्क्वेअर रूट निघते. बघा इथे बघा या 4 चं स्क्वेअर रूट निघते, या 4 चं आपण स्क्वेअर रूट काढू. मग 4 चं स्क्वेअर रूट किती होईल आपलं 2 आणि या अंडर रूट मध्ये कोण राहिला आहे तर 2 राहिलेला आहे. बघा इकडे सेम तसंच या 9 चं स्क्वेअर रूट निघते, या 9 चं स्क्वेअर रूट किती येते 3 आणि अंडर रूट मध्ये कोण राहिला आहे 2. आता समजा आपल्याला या अंडर रूट 2 समजलं नाही तर समजा याला तुम्ही x घ्या. मग आता बघा 2x प्लस 3x किती x होईल 5x. मग x म्हणजे आपण कोण घेतला आहे अंडर रूट 2 घेतला आहे, म्हणजे याचा आन्सर किती येईल तर याचा आन्सर येईल 5 अंडर रूट 2. हे याचं एक आन्सर असू शकते. आणखी याचं दुसरं आन्सर काय असू शकते बघा, तर या 5 ला आपण अंडर रूट 2 मध्ये टाकू. मग या 5 ला आपल्याला अंडर रूट 2 मध्ये टाकायचा आहे, म्हणजे याचा स्क्वेअर आपल्याला आतमध्ये टाकायचा आहे. मग स्क्वेअर किती आहे 5 चा 25. मग याचं मल्टिप्लिकेशन करून घ्या, 25 2 चा किती होईल 50. म्हणजे आपलं दुसरं आन्सर काय येऊ शकते तर अंडर रूट 50